नमस्कार. अक्षरगतामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेची सुरुवात एका प्रश्नाने करूया. जेव्हा आपण इतिहासाची पानं उलटतो ना, तेव्हा काही मोजकीच नावे अशी दिसतात ज्यांच्या प्रतिभेने संपूर्ण जगाचा इतिहास उजळून निघाला. अगदी. म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईन घ्या, लिओनार्दो दा विंची घ्या, किंवा अगदी आजच्या काळातलं उदाहरण द्यायचं झालं तर इलॉन मस्क. या लोकांकडे असं नक्की काय होतं जेणे त्यांनी एकाच वेळी अनेक क्षेत्रात क्रांती घडवली? हे खूप महत्वाचं निरीक्षण आहे. आपण जर बारकाईने पाहिलं ना, तर आपल्या लक्षात येतं की हे लोक केवळ एकाच विषयात अडकून पडलेले तज्ज्ञ नव्हते. ते पॉलीमॅथ होते. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर बहुश्रुत होते. हो, आणि आजकाल आपल्याला कायम सांगितलं जातं की एकाच विषयात तज्ज्ञ बना किंवा तुमची एक निश शोधा. पण हे खरंच योग्य आहे का? हाच तर खरा प्रश्न आहे. आणि पीटर हॉलिन्स यांचं लर्न लाईक अ पॉलीमॅथ हे पुस्तक याच प्रश्नाचा अत्यंत सखोल वेध घेतं. नक्कीच. आणि हा प्रश्न आजच्या काळात विचारणं सर्वात जास्त गरजेचं बनलं आहे. आपल्याला लहानपणापासून कायम एकच गोष्ट ऐकवली जाते की एकाच क्षेत्रावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन असा एक टोमणाही मारला जातो. हो, ते तर आपण सगळेच ऐकत मोठे झालोय. बरोबर ना? पण पीटर हॉलिन्स यांचं हे संशोधन या पारंपरिक धारणेला थेट आवाहन देतं. या पुस्तकाचा आणि आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य उद्देश हाच आहे की एकाच विषयाचे गुलाम न राहता अनेक विषयांच्या संगमातून एक इररिप्लेसेबल म्हणजेच पूर्णपणे अपरिहार्य व्यक्तिमत्व कसं बनायचं याचं शास्त्र उलगडणं. कारण केवळ एकच कौशल्य असणं हे आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात मुळीच सुरक्षितेचं लक्षण राहिलेलं नाही. अगदी बरोबर. आणि हे शास्त्र समजून सांगणारे पीटर हॉलिन्स हे स्वतः एक प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ आणि लेखक आहेत. त्यांनी मानवी वर्तन आणि शिकण्याच्या प्रक्रियेवर खूप सखोल संशोधन केलं आहे. हो, त्यांचा अभ्यास खूप दांडगा आहे या विषयात. पण इथे मला एक प्रश्न पडतो. म्हणजे जुन्या काळात लोक आयुष्यभर एकाच फॅक्टरीत एकाच प्रकारचं काम करून निवृत्त व्हायचे. तेव्हा ते चालून जायचं. मग अचानक आताच हे पॉलीमॅथ बनण्याची गरज का निर्माण झाली असावी? याचं मुख्य कारण म्हणजे आजचं तंत्रज्ञान आणि बदलती सामाजिक परिस्थिती. तसं पाहिलं तर पूर्वीच्या काळात जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तेव्हा समाजाला आणि कारखान्यांना एकाच कामात पारंगत असणाऱ्या माणसांची गरज होती. तुम्हाला फक्त एक नटबोल्ट घट्ट करायचा आहे तर तुम्ही त्यातच तज्ज्ञ असायला हवे होतात. बरोबर, तो एक साचाच बनला होता. हो, पण आजचं जग तसं नाहीये. आज कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशनच्या युगात केवळ एकाच गोष्टीवर अवलंबून राहणं अत्यंत धोक्याचं आहे. कारण यंत्रे एखादं विशिष्ट काम माणसापेक्षा अधिक वेगाने करू शकतात. हे पुस्तक अशा लोकांसाठी लिहिलं गेलं आहे ज्यांना बुद्धिमत्तेच्या पारंपरिक सीमा ओलांडून अष्टपैलू बनायची इच्छा आहे. आणि यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे पॉलीमॅथ असणं ही काही मोजक्याच लोकांची जन्मजात मक्तेदारी नाही. अच्छा, म्हणजे ती विकसित करता येते? 100%. ती एक जाणीवपूर्वक विकसित करता येणारी कला आहे. हे ऐकायला खूप आश्वासक वाटतं. पण जेव्हा आपण पॉलीमॅथ असा शब्द वापरतो तेव्हा बऱ्याच जणांचा असा समज होतो की पॉलीमॅथ म्हणजे चालता बोलता विश्वकोश, ज्याला जगातल्या प्रत्येक देशाची राजधानी पाठ आहे किंवा ज्याला अवाढव्य माहिती आहे असा माणूस. नाही, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. आपण बऱ्याचदा फक्त माहिती गोळा करण्यालाच ज्ञान समजण्याची चूक करतो. हॉलिन्स यांनी पॉलीमॅथची व्याख्या खूप वेगळ्या आणि सखोल पद्धतीने मांडली आहे. त्यांनी या व्याख्येचे 3 मुख्य स्तंभ स्पष्ट केले आहेत. कोणते 3 स्तंभ? पहिला स्तंभ आहे विस्तार म्हणजेच ब्रेड्थ. याचा अर्थ अनेक वेगवेगळ्या विषयांची प्राथमिक आणि ढोबळ माहिती असणं. आणि दुसरा स्तंभ आहे खोली किंवा डेप्थ, म्हणजे त्या अनेक विषयांपैकी काही निवडक विषयांत सखोल तज्ञता मिळवणं. म्हणजे थोडक्यात एकाच वेळी अनेक गोष्टींची ओळख असणं आणि त्यातल्या काहींमध्ये मास्टरी असणं. पण याने कोणी पॉलीमॅथ कसं बनेल? तिथेच तिसरा आणि सर्वात महत्वाचा स्तंभ येतो, तो म्हणजे एकत्रीकरण किंवा इंटिग्रेशन. 2 पूर्णपणे भिन्न विषयांची सांगड घालून काहीतरी नवीन निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. यालाच क्रॉस पॉलिनेशन किंवा परपरागीकरण असंही म्हणतात. जोवर तुम्ही 2 वेगवेगळ्या क्षेत्रांतील ज्ञानाला जोडून काहीतरी तिसरंच आणि नाविन्यपूर्ण निर्माण करत नाही, तोवर तुम्ही खऱ्या अर्थाने पॉलीमॅथ होत नाही. हे क्रॉस पॉलिनेशन मला खूप रंजक वाटतंय. म्हणजे जेव्हा एखादा शास्त्रज्ञ त्याच्या संगीतातील आवडीचा वापर विज्ञानातील संशोधनासाठी करतो तेव्हा तो एका सामान्य शास्त्रज्ञापेक्षा अधिक यशस्वी ठरतो. मला इथे लिओनार्दो दा विंचीचं उदाहरण आठवते. अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. ते केवळ चित्रकार नव्हते, तर त्यांनी शरीरशास्त्र आणि गणिताचा सखोल अभ्यास केला होता
आणि त्यातूनच त्यांनी चित्रकलेत अशी खोली आणली जी त्या काळातील इतर कोणालाही जमली नाही. गणिताचा वापर त्यांनी आपली चित्रे आणि नवनवीन यंत्रे बनवण्यासाठी केला. हो, दा विंची यांनी विज्ञान आणि कला यांची जी सांगड घातली तीच खऱ्या पॉलिमॅथची ओळख असते. पण इथेच आपल्याला स्वतःला एका मोठ्या भ्रमातून बाहेर काढावं लागतं. हॉलिन्स यांनी पुस्तकात अनेक प्रचलित सिद्धांतांची चिकित्सा केली आहे. विशेषतः बुद्धिमत्तेबद्दलचे आपले जे पूर्वग्रह आहेत त्यांच्यावर त्यांनी कठोर प्रहार केला आहे. पूर्वग्रह म्हणजे नक्की काय? आपण लहानपणापासून ऐकत आलोय की काहींची बुद्धिमत्ता तार्किक असते तर काहींची कलात्मक. हॉबर्ट गॅन्डबर यांच्या मल्टिपल इंटेलिजन्स सिद्धांताचा संदर्भ देताय ना तुम्ही? हो, तिथे हेच सांगितलंय ना की कोणी भाषिक बुद्धिमत्तेचा असतो तर कोणी सांगीतिक. शिवाय कोणी उजव्या मेंदूचा वापर जास्त करतो तर कोणी डाव्या मेंदूचा. हे सिद्धांत खोटे आहेत का? खोटे म्हणण्यापेक्षा हॉलिन्स यांच्या मते हे सिद्धांत आपल्याला चौकटीत बंद करतात. जेव्हा एखादा माणूस स्वतःला सांगतो की मी फक्त उजव्या मेंदूचा वापर करणारा कलात्मक माणूस आहे, मला गणित जमणार नाही, तेव्हा तो शिकण्याचे दरवाजे स्वतःचाच बंद करून घेतो. हे जैविक रचनेवर आधारित जुने सिद्धांत पूर्णपणे सिद्ध झालेले नाहीत. बुद्धिमत्ता ही जन्मजात मिळालेली आणि न बदलणारी गोष्ट मुळीच नाहीये. म्हणजे एखाद्याने ठरवलं तर तो वयाच्या कोणत्याही टप्प्यावर एखादा पूर्णपणे नवीन आणि अवघड विषय शिकू शकतो, असा याचा अर्थ होतो का? नक्कीच. आणि यामागे आधुनिक विज्ञानाचा भक्कम आधार आहे, ज्याला आपण न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतो. आपला मेंदू हा दगडावर कोरलेल्या शिलालेखासारखा नाहीये, तर तो ओल्या मातीसारखा लवचिक आहे. आपण जेव्हा जेव्हा एखादी नवीन गोष्ट शिकतो तेव्हा मेंदूतील न्यूरॉन्सचे नवीन मार्ग तयार होतात. त्यामुळे पॉलिमॅथ होण्यासाठी मेंदूची कोणतीही विशिष्ट जन्मजात रचना असण्याची अजिबात गरज नाही. फक्त एका योग्य दृष्टिकोनाची आणि सातत्याची गरज असते, होय ना? एकदम बरोबर. हे मेंदूचं लवचिक असणारच खूप दिलासा देणारा आहे. पण इथे एक व्यावहारिक अडचणी येते. समजा माझ्या मेंदूने हे नवीन ज्ञान स्वीकारलं आणि मी एका विषयात काहीतरी शिकलो, पण त्याचा उपयोग दुसऱ्या पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात कसा करायचा? कारण खरी अडचण तिथेच येते. हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि इथेच आपण एका अत्यंत महत्वाच्या संकल्पनेकडे वळतो, ती म्हणजे शिक्षणाचे संक्रमण किंवा लर्निंग ट्रान्सफर. जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो तेव्हा ती फक्त त्याच संदर्भात न वापरता एका पूर्णपणे वेगळ्या संदर्भात वापरतो, तेव्हा खऱ्या अर्थाने क्रिएटिव्ह ट्रान्सफर होते. उदाहरणार्थ आईन्स्टाईनचा विचार करा. त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा आणि विश्वाचा विचार करताना कोणत्याही मोठ्या लॅबचा वापर केला नव्हता. हो, त्यांनी एका लिफ्टचा उदाहरणाचा वापर केला होता. पण मला नेहमी हा प्रश्न पडतो की एक साधी लिफ्ट आणि विश्वाचे नियम यांचा संबंध त्याने कसा जोडला असेल? तोच तर लर्निंग ट्रान्सफरचा सर्वोत्तम नमुना आहे. आईन्स्टाईनने फक्त कल्पना केली की जर एखादी लिफ्ट अचानक खाली कोसळू लागली तर आतल्या माणसाला स्वतःच्या वजनाची जाणीव होणार नाही, तो वजनहीन अवस्थेत तरंगू लागेल. हा एक अतिशय साधा रोजच्या जीवनातला अनुभव आहे. खरंच खूप साधा अनुभव आहे. पण या एका साध्या कल्पनेतून त्यांनी प्रिन्सिपल ऑफ इक्विव्हॅलन्स मांडलं आणि गुरुत्वाकर्षणाचे जटिल नियम शोधून काढले. एका साध्या भौतिक अनुभवाचं संक्रमण त्यांनी वैश्विक नियमांमध्ये केले. आणि हे साध्य करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लागते, ती म्हणजे मेटाकॉग्निशन. मेटाकॉग्निशन हा शब्द जरा जड वाटतोय. याचा नक्की अर्थ काय आणि हे रोजच्या जीवनात कसं वापरायचं? मेटाकॉग्निशन म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगायचं तर स्वतःच्या विचार प्रक्रियेवर लक्ष ठेवणं. जेव्हा आपण एखादं काम करतो किंवा एखादा प्रश्न सोडवतो तेव्हा फक्त उत्तर शोधणं म्हणजे विचार करणं. पण मी हाच विचार का करतोय किंवा मी याच पद्धतीनं का विचार केला, मला दुसरी पद्धत का सुचली नाही, असा स्वतःच्याच विचारांवर विचार करणं म्हणजे मेटाकॉग्निशन. जोपर्यंत आपण आपल्या विचार करण्याच्या पद्धतीला समजून घेत नाही तोवर आपण एका क्षेत्रातील ज्ञान दुसऱ्या क्षेत्रात नेऊ शकत नाही, हेच तुम्हाला म्हणायचंय ना? अगदी बरोबर. हे ऐकायला खूप छान आणि आदर्श वाटतं. आईन्स्टाईन आणि दा विंची यांच्यासारख्या प्रतिभावान लोकांसाठी हे शक्यही असेल, पण आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी काय? आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात हे सगळं कसं अंमलात आणायचं? खूप चांगला प्रश्न आहे. आणि हॉलिन्स यांनी याचं उत्तर समस्येवर आधारित शिक्षण किंवा प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग या संकल्पनेतून दिलं आहे. आपण नेहमी कसं शिकतो? आधी पुस्तक वाचतो, सिद्धांताची उजळणी करतो आणि मग ते प्रत्यक्ष जीवनात वापरण्याचा प्रयत्न करतो. हो, आपली शिक्षण पद्धतीच तशी आहे. पण हॉलिन्स म्हणतात की ही पद्धत चुकीची आहे. केवळ पुस्तकी ज्ञान मिळवण्यापेक्षा एखाद्या समस्येतून शिकणं किती प्रभावी असू शकतं हे त्यांनी अतिशय रंजक उदाहरणांमधून स्पष्ट केले आहे.
मला वाटतं यात एका स्पॅनिश भाषेच्या वर्गातील मुलाचं उदाहरण आहे, बरोबर? हो, पुस्तकात एका मुलाची कथा आहे ज्याला आपल्या वर्गातील जेसिका नावाच्या मुलीला प्रभावित करायचं होतं. आता ती जेसिका स्पॅनिश भाषेच्या वर्गात होती. तिला प्रभावित करण्याच्या या समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्या मुलांनी स्पॅनिश शिकायला सुरुवात केली. आणि आश्चर्य म्हणजे तो मुलगा इतक्या वेगाने आणि सखोलपणे स्पॅनिश शिकला की तो पूर्ण वर्गात सर्वात हुशार ठरला. म्हणजे तिथे उद्देश फक्त भाषा शिकणं हा नव्हता, तर एका विशिष्ट समस्येचं निराकरण करणं हा होता. नक्कीच. जेव्हा एखादी भावनिक किंवा व्यावहारिक गरज निर्माण होते तेव्हा आपला मेंदू अधिक वेगाने काम करतो. यातलं आणखी एक उदाहरण मला खूप आवडलं, ते म्हणजे बंद पडलेला टोस्टर दुरुस्त करण्याचं. अगदी बरोबर. समजा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स शिकायचं आहे. तुम्ही बाजारात जाऊन एक मोठं पुस्तक आणलं आणि वाचायला सुरुवात केलीत तर तुम्हाला खूप कंटाळा येईल. पण जर तुमचा रोजच्या वापरातला टोस्टर बंद पडला असेल आणि तुम्हाला तो स्वतः दुरुस्त करायचा असेल, तर मी तो टोस्टर उघडून पाहीन, त्याची वायर कुठे गेलीये, कोणती कॉईल तापत नाहीये, हे शोधण्याचा प्रयत्न करेन. आणि अगदी याच प्रक्रियेत तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचे मूळ नियम शिकून जाल. टोस्टर दुरुस्त करायचं आहे ही एक निश्चित समस्या समोर असल्यामुळे त्यासाठी लागणारी माहिती तुमचा मेंदू अत्यंत वेगाने आणि कायमस्वरूपी साठवून ठेवतो. सांगायचं तात्पर्य असं की जेव्हा आपल्यासमोर एखादी ठाम समस्या असते तेव्हा आपण केवळ अमुक एक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न न करता ती समस्या सोडवताना आपोआप बरंच काही शिकून जातो. कृतीतून शिकण्याने मेंदूत अधिक पक्के ज्ञान साठते, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पण तरीही काही विषय असे असतात जे सुरुवातीलाच खूप जटिल आणि कठीण वाटतात, जसं की कायदा किंवा कम्प्युटर कोडिंग. अशा अमूर्त आणि कठीण संकल्पना सोप्या कशा करायच्या? अशावेळी ॲनालॉजी किंवा साधर्म्य पद्धतीचा वापर खूप कामी येतो. हॉलिन्स यांनी कठीण संकल्पना सोप्या करण्यासाठी या तंत्रावर विशेष भर दिला आहे. आपण ज्या गोष्टी आधीपासून जाणतो त्यांच्याशी नवीन कठीण गोष्टींची तुलना करणं म्हणजेच ॲनालॉजी. म्हणजे कठीण गोष्टी समजून घेण्यासाठी सोप्या आणि रोजच्या वापरातील उदाहरणांचा वापर करणं, हे तंत्र खरंच खूप भारी आहे. तुम्ही मगाशी जो कायद्याचा उल्लेख केला त्याचं उदाहरण घेतलं तर देशाच्या संविधानातील कायद्याचं महत्त्व एखाद्याला कसं समजावून सांगता येईल? ते एका डिजिटल ॲपमधील कोडिंगसारखं आहे असं आपण म्हणू शकतो. जसं योग्य कोडिंगशिवाय कोणतंही मोबाईल ॲप काम करू शकत नाही, तसंच योग्य कायद्याशिवाय कोणताही देश किंवा संविधान अस्तित्वात राहू शकत नाही. अशी साधी तुलना केली की कितीही कठीण विषय लगेच डोक्यात प्रकाश पाडतो. यासोबतच पुस्तकात माइंड मॅपिंग आणि अमूर्त संकल्पनांसाठी ठोस उदाहरणे वापरण्यावरही भर दिला आहे ना? होय, आपला मेंदू अमूर्त विचारांपेक्षा दृश्य आणि ठोस गोष्टी जास्त काळ लक्षात ठेवतो. एका कागदाच्या मध्यभागी तुम्ही तुमचा मुख्य विषय लिहिला आणि त्यातून निघणाऱ्या शाखांच्या माध्यमातून विविध मुद्दे जोडले तर संपूर्ण विषय एका दृष्टिक्षेपात तुमच्या समोर येतो. यामुळे तुमच्या मेंदूत विखुरलेलं ज्ञान एका सूत्रात बांधलं जातं. हीच ती एकत्रीकरणाची प्रक्रिया आहे जी पॉलीमॅथ वापरतात. या सर्व सैद्धांतिक आणि व्यावहारिक टप्प्यानंतर पुस्तकातील काही अत्यंत खोल परिणाम करणारे विचार आहेत, जे ऐकणाऱ्यांना खऱ्या अर्थाने अंतर्मुख करतात. यातली एक संकल्पना मला वैयक्तिकरित्या खूप भावली, ती म्हणजे नवशिक्याची वृत्ती, ज्याला झेन तत्वज्ञानात शोषिन असं म्हटलंय. पण मला एक सांगा, जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखाद्या क्षेत्रात 10-15 वर्षांचा अनुभव असतो तेव्हा त्याने अचानक सर्व विसरून नवशिका कसं बनायचं, हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? हे कठीण नक्कीच आहे, पण अशक्य नाही. नवशिक्याची वृत्ती ही खऱ्या ज्ञानार्जनाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. पुस्तकात एक फार सुंदर आणि विचार करायला लावणारं उदाहरण दिलं आहे. समजा तुम्ही तुमच्या खिडकीबाहेर अचानक एक झेब्रा पाहिला तर तुमच्या मनात किती कुतूहल निर्माण होईल. तुम्ही सर्व कामे सोडून त्याच्याकडे पाहत राहाल, त्याचे बारकावे टिपू लागाल. साहजिकच आहे, कारण तो रोज दिसत नाही. करू शिकताना आपली अवस्था या खिडकीबाहेर झेब्रा पाहणाऱ्या माणसासारखी असायला हवी. जेव्हा एखादा माणूस स्वतःला तज्ज्ञ मानू लागतो तेव्हा त्याच्यात एक प्रकारचा अहंकार येतो. त्याला वाटतं की आपल्याला आता सगळं काही माहिती आहे आणि तिथेच त्याचे शिकण्याचे दरवाजे आपोआप बंद होतात. म्हणजे आपण आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून प्रत्येक गोष्टीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायला हवं. कारण एक नवशिका माणूस असे प्रश्न विचारतो जे कुणा तज्ज्ञालाही सुचत नाहीत. तो कोणत्याही नियमांमध्ये बांधलेला नसतो. अगदी खरंय. आणि या नवशिकेच्या वृत्तीला जर एका अभेद्य विश्वासाची जोड मिळाली तर माणूस काहीही साध्य करू शकतो. हाच या पुस्तकातील आणखी एक सर्वात प्रभावी विचार आहे, तो म्हणजे विश्वासाची ताकद किंवा द पॉवर ऑफ बिलीफ. आपण स्वतःबद्दल काय विश्वास बाळगतो यावर आपलं यश अवलंबून असतं. विश्वासाच्या ताकदीचं रॉजर बॅनिस्टर या धावपटूचं उदाहरण तर इतिहासातील सर्वात प्रेरणादायी उदाहरणांपैकी एक आहे. आपण सर्वांनी हे ऐकलं असेल
की अनेक दशके 4 मिनिट माईल म्हणजे 4 मिनिटांच्या आत 1 मैल धावणे हे मानवी क्षमतेच्या पलीकडचं मानलं जात होतं. हो, आणि अगदी त्यावेळच्या वैद्यकीय तज्ज्ञांचंही तेच मत होते. बरोबर. ते म्हणायचे की जर कोणी 4 मिनिटांच्या आत मैल धावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या हृदयावर इतका ताण येईल की त्याचा मृत्यू होऊ शकतो. जोपर्यंत हे अशक्य वाटत होते तोपर्यंत कोणीच ते केलं नाही. आणि यामागील मानसशास्त्र खरोखरच थक्क करणारे आहे. जेव्हा रॉजर बॅनिस्टरने 1954 मध्ये पहिल्यांदा हा विक्रम मोडला तेव्हा लोकांच्या मानसिकतेत एक प्रचंड मोठा बदल झाला. तुम्हाला माहितीये त्यानंतर काय झालं? हो, मला वाटतं पुढच्या काहीच महिन्यात तो विक्रम पुन्हा मोडला गेला. अगदी बरोबर. पुढच्या अवघ्या 46 दिवसांत दुसऱ्या एका धावपटूने तो विक्रम मोडला आणि त्यानंतरच्या काही वर्षात डझनभर लोकांनी 4 मिनिटांच्या आत मैल पूर्ण केला. आता इथे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की अचानक त्या माणसांच्या शरीरात किंवा स्नायूंमध्ये काही जैविक बदल झाला होता का? अजिबात नाही. बदल झाला होता तो त्यांच्या मानसिकतेत. त्यांच्यासमोर आता एक जिवंत उदाहरण होतं की हे शक्य आहे. नेमके हेच. माणसाच्या क्षमतांबद्दलचा विश्वासच त्याच्या यशाची सीमा ठरवतो. ती 4 मिनिटांची मर्यादा ही शारीरिक नव्हती, तर ती पूर्णपणे मानसिक होती. जर आपण अस्वस्थता स्वीकारण्याची तयारी ठेवली आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर काहीही साध्य होऊ शकते. जे पॉलिमॅथ असतात ते कायम ही अस्वस्थता स्वीकारायला तयार असतात. ते अपयशाला घाबरत नाहीत. तर मग या सर्व सखोल चर्चेतून न्यूरोप्लास्टिसिटीपासून ते शिक्षणाच्या संक्रमणापर्यंत आणि नवशिक्याच्या वृत्तीपासून ते विश्वासाच्या ताकदीपर्यंत आपण नक्की कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो? या संपूर्ण चर्चेचा धागा पकडून सांगायचं तर भविष्यात केवळ माहिती असण्याला अजिबात किंमत नसेल. कारण माहिती आता सर्वांसाठी एका क्लिकवर उपलब्ध आहे. पण त्या माहितीचा वापर करून वेगवेगळ्या क्षेत्रांतील ज्ञानाची सांगड घालून नवीन काहीतरी घडवण्याला सर्वाधिक किंमत असेल. पॉलिमॅथ होणे म्हणजे स्वतःला एका चौकटीतून मुक्त करणे. समाजाने किंवा आपण स्वतःला लावलेली लेबले, जसे की मी गणितात कच्चा आहे, माझं वय आता नवीन काही शिकण्याचं राहिलं नाही, किंवा मला कला समजत नाही, ही लेबले आपल्या प्रगतीतील सर्वात मोठ्या भिंती आहेत. या भिंती पाडणे म्हणजेच बहुश्रुत्यतेकडे, एका खऱ्या पॉलिमॅथकडे वाटचाल करणे होय. हा विचार खरोखरच आपल्याला अंतर्मुख करणारा आहे. या चर्चेच्या शेवटी मला एक प्रश्न असा मांडावासा वाटतो की जर आपण स्वतःला लावलेली ही सर्व लेबल्स आज आणि आत्ताच बाजूला काढली आणि आपण नक्की कोण आहोत, आपली ओळख काय आहे हे विसरून एक पूर्णपणे नवी सुरुवात केली तर काय होईल? अपयशाची भीती ही आपल्या अस्तित्वाचा किंवा ओळखीचा भाग न मानता ती केवळ एका मोठ्या प्रयोगातील एक साधी नोंद मानली तर आपल्या क्षमतांना कोणतं नवं क्षितिज मिळेल? या प्रश्नावर आपण सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा. जर या कथा, हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील तर हा संवाद, हा विचार इतरांपर्यंत पोहोचवा. कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, लर्न लाईक अ पॉलिमॅथ हे पुस्तक पुन्हा एकदा हातात घेऊन वाचण्यासारखं नक्कीच आहे. तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन हे सहज उपलब्ध होईल. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर असाच सखोल विचार करण्यासाठी.